कारंजा लाड येथील रहिवासी असलेले मोहम्मद जावेद चाऊस हे घराच्या तुरळक बांधकामास लागणारे सिमेंट व काही इतर वस्तू खरेदीसाठी स्थानिक इंदिरा गांधी चौक येथील नवाज ट्रेडिंग कंपनी येथे गेले व वरील सर्व सामान खरेदी केले। परंतु बिल घेतल्यानंतर चाऊस यांच्या असे लक्षात आले की आपल्याला वरील सामानाचे भाव हे वाढीव दराने लागले आहेत। त्यामुळे चाऊस यांनी दुकान मालकांना विचारणा केली असता ते म्हणाले की हीच वेळ आहे कमवायची, आता तरी कमावून घेऊ द्या असे दुकान मालक चाऊस यांना बोलल्यामुळे चाऊस यांनी दुकान मालकांना जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करतो असे सांगितले असता त्यांनी जिथे तक्रार करायची तिथे करू शकता, आमचे कोणीही काहीच बिघडवत नाही असे म्हटल्यामुळे चाऊस यांनी लेखी तक्रार करून जिल्हाधिकारी यांना पाठविली। कोरोना वायरस इस महामारी से जूझ रहा है, लेकिन कुछ नफाखोर समय का फायदा उठाकर कारंजा के लोगों को लूट रहे हैं। जब मैं 3 तारीख को लॉकडाउन के खुलने के बाद न्यू नवाज ट्रेडिंग के पास गया और उनसे सीमेंट परचेज किया तो लॉकडाउन के पहले 260 रुपये वाला सीमेंट उन्होंने लॉकडाउन के बाद 340 रुपये में दिया। मैंने उनसे कहा कि ये गैर वाजबी भाव है, शासन भी इसको मना कर रहा है, लेकिन उन्होंने कहा यही तो समय है कमाने का। मैंने उनसे कहा कि मैं आपकी शिकायत कलेक्टर साहब को दूंगा, तो उन्होंने कहा आपको जहां जाना है वहां जा सकते हैं। लिहाजा मैंने उनके खिलाफ कंप्लेंट दाखिल की प्रशासन के तरफ, तहसीलदार साहब को, कलेक्टर साहब को, एसपी साहब को, और मुझे उम्मीद है कि कारंजा वासियों के लिए प्रशासन न्याय देगा और इन नफाखोरों से इस महामारी के वक्त में कारंजा वासियों को बचाएगा। त्यामुळे देशात लॉकडाऊनची परिस्थिती असताना सर्वसामान्य व्यक्ती आधीच हतबल झालेला असताना शहरातील काही दुकानदार अव्वाच्या सव्वा भावाने आपल्या दुकानातील माल विक्री करीत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे चाऊस यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांनी वरील दुकानदारावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आपल्या तक्रारीद्वारे चाऊस यांनी केलेली आहे। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे।